प्रश्न क्रमांक 8. एका आयताची लांबी 35 सेमी व रुंदी 12 सेमी आहे, तर त्या आयताच्या वर्गाची लांबी काढ. त्या आयताच्या कर्णाची लांबी काढा. बघा, इथे या प्रश्नामध्ये आपल्याला आकृती दिलेली नाही, आपण सोयीसाठी आकृती काढून घेतली. इथे आपण PQRS हा आयत काढलेला आहे आणि या आयताची लांबी, आयताला 2 लांबी आणि 2 रुंदी असतात. लांबी 35 सेमी आहे, रुंदी 12 सेमी आहे. आपल्याला या कर्ण PR ची किंमत काढायची आहे. आता बघा, आपल्याला आयताचे गुणधर्म माहिती आहेत. आयताच्या समोरासमोरील बाजू एकरूप असतात आणि आयताचा प्रत्येक कोन हा काटकोन असतो, म्हणून आपण इथे प्रत्येक ठिकाणी 90 अंशाचं जे चिन्ह आहे ती खूण केलेली आहे. यावरून बघा, या कर्णामुळे या आयताचे 2 त्रिकोणांमध्ये विभाजन झालं. त्रिकोण PQR मध्ये कोन Q बरोबर 90 अंश, आणि हा जर 90 अंश असेल तर आपण इथे या त्रिकोणासाठी पायथागोरस प्रमेय वापरू शकतो. म्हणून पायथागोरस प्रमेय वापरून आपण कर्णाची लांबी काढणार आहोत. चौकोन PQRS हा आयत आहे बघा, म्हणून बघा लांबी बरोबर PS बरोबर QR बरोबर 35 सेमी आणि रुंदी बरोबर PQ बरोबर SR बरोबर 12 सेमी. आयताचा प्रत्येक कोन काटकोन असतो, म्हणून त्रिकोण PQR मध्ये कोन Q बरोबर 90 अंश, आणि म्हणून पायथागोरस प्रमेयानुसार, आता बघा पायथागोरस प्रमेय, कर्णाचा वर्ग हा इतर 2 बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो, म्हणून कर्ण आहे. म्हणून कर्ण PR वर्ग बरोबर PQ वर्ग काटकोन करणाऱ्या बाजू अधिक QR वर्ग. PR ची किंमत आपल्याला माहित नाही. PQ बरोबर 12, QR बरोबर 35, दोघांचा वर्ग. 12चा वर्ग 144, 35चा वर्ग, ज्या संख्येच्या एकक स्थानी 5 असतो 5चा वर्ग करून घेतला 25, आणि 3च्या लगतची पुढची संख्या 4, 4 त्रिक 12 म्हणजे 1225 हा 35चा वर्ग आलेला आहे. दोघांची बेरीज 5 आणि 4 9, 4 आणि 2 6, 2 अशी 2 आणि 1 3 आणि 1 अशी 1. आपलं उत्तर आलेलं आहे PR वर्ग बरोबर 1369. म्हणून PR बरोबर वर्गमुळात 1369. वर्ग पाठ असतील तर चांगली गोष्ट आहे, नसेल तर आपल्याला भागाकार पद्धतीने वर्गमूळ काढता येतं. बघा, 1369चं वर्गमूळ काढायचं आहे. आपण या इकडनं 2 संख्यांचे गट करत येतो, डावीकडून आणि उजवीकडून गट करत येतो. 69चा एक गट झाला, 13चा एक गट झाला. आता 13 पेक्षा लहान वर्गसंख्या, 13 पेक्षा लहान वर्गसंख्या आहे 9. 3चा वर्ग 9, 4चा वर्ग 16 होतो, म्हणून 4 येणार नाही, तर 3चा वर्ग 9, म्हणून 3चा भाग गेला. इथे आपण भागाकार पद्धती इयत्ता 8वी मध्ये 7वी मध्ये शिकलेलो आहोत. मग 3 अधिक 3 इथे 6 होता, 3चा वर्ग इथे 9 आला. इथे वजा बाकी 13 वजा 9 4. आता आपला पुढचा गट खाली घेतो आपण. हा पूर्ण गट खाली आला 69, म्हणजे इथे 469 झाले. आता 6 वर अशी संख्या ठेवायची की त्या संख्येला गुणल्यानंतर आपल्याला 469 उत्तर येईल. म्हणून समजा 6 वर आपण 7 ठेवू, कारण की बघा शेवटचा अंक 9 आहे. मग एक तर आपण 3 गुणिले 3 पण करू शकतो. तर बघू, समजा बघा 63 गुणिले 3 केले, 3 त्रिक 9, 6 त्रिक 18 याप्रमाणे आलं. आता त्याच्यानंतर 9 अंक येणारी संख्या म्हणजे 7, 7 7 49, 67 गुणिले 7 करून घेऊ. जो अंक आपण इथे लिहितो त्याच अंकाने गुणाकार करतो. 7 7 49, 7 चौकून 42, 42 आणि 4 46. बघा 469 आपलं उत्तर आलं. म्हणजे आपण इथे 7 ठेवला, भाग 7चा गेला, इथे प्लस 7च करणार. दोघांचा गुणाकार जो आला तो 469, तो वजा करणार, वजा बाकी 0, इथे 14, 6 आणि 7. हे कशासाठी आहे तर बघा
आपलं उत्तर बरोबर आलं की नाही, तर याच्या दुप्पट ही संख्या येते. तर 37 दुने 74 हे बरोबर आहे. म्हणजे आपलं जे वर्गमूळ आलेलं आहे ते किती आलं, म्हणून PR बरोबर 37 सेंटीमीटर. आपल्याला सेंटीमीटर मध्ये माप दिलेली होती, म्हणून कर्णाची लांबी 37 सेमी आहे. प्रश्न क्रमांक 9. आकृतीमध्ये यम हा बाजू QR चा मध्यबिंदू आहे. कोन PRQ बरोबर 90 अंश असेल तर सिद्ध करा PQ वर्ग बरोबर 4PM वर्ग वजा 3PR वर्ग. ही सिद्धता अतिशय सोपी आणि छान अशी आहे विद्यार्थ्यांना. आता बघा आपल्याला दिलेला आहे यम हा RQ चा मध्यबिंदू आहे. इथे आपल्या लक्षात येईल की त्या आकृतीमध्ये बघा दिलेला आहे दोन्ही भाग सारखे आहेत, RM आणि MQ सारखे आहेत. RQ च्या RM अर्धा आहे, त्याचबरोबर MQ हा सुद्धा RQ च्या कसा असणार आहे, अर्धा असणार आहे, निम्मा असणार आहे, कारण यम हा त्याचा काय आहे तर मध्यबिंदू आहे. आता बघा याचाच वापर करायचा आहे आपल्याला. शिवाय आपल्याला दोन काटकोन त्रिकोण दिसतात बघा. मी हे जर भाग झाकला तर आपल्याला मोठा त्रिकोण दिसतो PRQ, आणि आता जर मी हा कर्ण झाकला तर छोटा काटकोन त्रिकोण दिसतो PRM. या दोन्ही काटकोन त्रिकोणांचा वापर करून पायथागोरसचं प्रमेय, काटकोन त्रिकोण म्हटलं की आपण पायथागोरस वापरतो, आणि पायथागोरस प्रमेयाचा वापर करून आपल्याला ह्या सिद्धता सोडवायची आहे. तर बघा दिलेलं आपण लिहून घेतलं. आता मोठा जो त्रिकोण आहे त्रिकोण PRQ मध्ये कोन R बरोबर 90 अंश, म्हणून आपण पायथागोरस वापरणार. PQ वर्ग बरोबर PR वर्ग अधिक RQ वर्ग. याला समीकरण 1 म्हणू आपण. कशावरून आलं, पायथागोरस प्रमेय. बघा हे पायथागोरस प्रमेयानुसार शॉर्ट मध्ये लिहिलं आपण. आता दुसरा जो त्रिकोण आहे हा छोटा काटकोन त्रिकोण PRM मध्ये, त्रिकोण PRM मध्ये कोन R बरोबर पुन्हा 90 अंश. पुन्हा हा काटकोन त्रिकोण आहे, पुन्हा आपण इथं पायथागोरस प्रमेय. PM वर्ग बरोबर PR वर्ग अधिक RM वर्ग. PR वर्ग अधिक RM वर्ग. याला आपण पुन्हा सांगूयात पायथागोरस प्रमेय. आता आपल्याला हा जो RM आहे, हा बघा हा RM हा RQ च्या अर्धा आहे, निम्मा आहे, कारण की यम हा त्याचा मध्यबिंदू आहे. मध्यबिंदूमुळे या RQ रेषाखंडाचे दोन समान भाग झाले, म्हणून यम हा आपण त्याला रिजन मध्ये पण लिहू शकतो. RM बरोबर 1/2 RQ. कारण काय आहे, यम हा RQ चा मध्यबिंदू. बघा आता ही जी RM ची किंमत आपण इथे ठेवणार, म्हणून PM वर्ग बरोबर PR वर्ग अधिक 1/2 RQ पूर्ण कंसाचा वर्ग. आता बघा हा वर्ग करून घेऊयात आपण. PM वर्ग बरोबर PR वर्ग अधिक 1 चा वर्ग 1, 2 चा वर्ग 4, RQ चा वर्ग RQ वर्ग. आता हा जो छेदस्थानी 4 आहे त्या 4 ने आपण पूर्ण समीकरणाला गुणून घेऊयात, म्हणजे आपला छेद समान होईल. म्हणून बघा 4PM वर्ग बरोबर 4PR वर्ग. इथे गुणल्यामुळे 4 4 कट होणार, फक्त RQ शिल्लक राहील इथे. कशामुळे आलं हे, 4 ने गुणल्यामुळे. आता हे आहे, याला आपण समीकरण 2 म्हणूयात. आता समीकरण 2 आणि समीकरण 1 या दोघांची वजाबाकी करायची आहे. वजाबाकी का करायची, तर आपल्याला आपण सिद्धतेकडे पाहतोय. आपली सिद्धता ही आहे, आपल्याला हे सिद्ध करायचं आहे. आता आपल्याकडे बघा 4PM वर्ग आलं,
3 PR वर्ग आलं का तर आपल्याकडे 4 PR वर्ग आहे. मग आपल्याला इथं वजाबाकी करावं लागेल कारण की इथेही PR वर्ग आहे. तर समीकरण 2 वजा समीकरण 1 करूयात. दोघांची वजाबाकी करतोय. समीकरण 2 अगोदर लिहू. 4 PM वर्ग. आता मी उजव्या बाजूमधून उजवी बाजू वजा करणार आहे, डाव्या बाजूमधून डावी बाजू. आता हा समीकरणाचा बघा, हा समीकरण 1, समीकरणाची ही उजवी बाजू, समीकरणाची ही डावी बाजू. मग 4 PM वर्ग, त्याच्यातून मी वजा PQ वर्ग. आता उजव्या बाजूमधून उजवी बाजू, ही समीकरण 2 ची उजवी बाजू, 4 PR वर्ग अधिक RQ वर्ग वजा पहिल्या समीकरणाची उजवी बाजू PR वर्ग वजा RQ वर्ग. कारण की वजाबाकी करताना कंसातले चिन्ह बदलणार आहे, मी डायरेक्ट चिन्ह बदललं. आता इथे बघा, अधिक RQ वर्ग वजा RQ वर्ग, दोघांची काय झाली, वजाबाकी झाली, कॅन्सल झाले. इथं 4 PR वर्ग वजा 1 PR वर्ग म्हणजे PR वर्ग. तर इथं दोघांची वजाबाकी 4 वजा 1, सहगुणकांची वजाबाकी 3 PR वर्ग आलं. इथे आहे 4 PM वर्ग वजा PQ वर्ग. आता आपण सिद्धतेच्या अगदी जवळ आलेलो आहोत. फक्त आपल्याला आदला बदल करायची आहे पदांची. तर आपलं हे पद आहे, हा PQ जो आहे तो इथं ऋण आहे म्हणून आपण त्याची बाजू बदल करू, इकडे धन होईल तो. आणि हा जो धन आहे तो आपल्या समीकरणामध्ये ऋण आहे म्हणून त्याला आपण त्याची सुद्धा बाजू बदल करूयात. म्हणून 4 PM वर्ग हा इकडे आल्यानंतर ऋण झाला 3 PR वर्ग बरोबर हा ऋणाचा इकडे आल्यानंतर धन झाला. म्हणजेच PQ वर्ग बरोबर 4 PM वर्ग वजा 3 PR वर्ग हे सिद्ध